श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आनंदी पहाटमध्ये. तर मी दीपाली. आज आहे गुरुवार. तर आम्ही जेजुरीला गेलते. त्या दिवशी मी जेजुरीवरनं खंडोबाची मूर्ती आणली होती. माझ्याकडे ऑलरेडी एक होती, पण ती अशी मुखवट्या टाईप होती. तर सगळे म्हणले, "नाही, आपलं कुळदैवत आहे तर घोड्यावरचंच पाहिजे, घोड्यावरचीच मूर्ती आण." तर मी लकीली गेलते आणि आणायचा गेले आणि घेऊन आले. तर त्यांची आज म्हणलं पूजा गुरुवारी पूजा करावी, मूर्तीचाही अभिषेक करून देवाऱ्यात ठेवावी. तर माझा स्वयंपाक सकाळी झाला तर मूर्तीची पूजा करत होती. अभिषेक करून घेतला. अभिषेकासाठी खूप असं काही नव्हतं, पण 4 तांदळाचे दाणे, थोडंसं दूध, मध आणि दही टाकून व्यवस्थित मूर्ती क्लीन करून साईडला ठेवली होती धुवून. आणि आज गुरुवार होता तर स्वामींची पूजा मला करायचीच होती. तर स्वामींनाही अंघोळ घातली दूध वगैरे घालून. आणि स्वामींची पूजा करायची होती म्हणून मी त्यांना दूध वगैरे घालून व्यवस्थित क्लीन केलं. म्हणजे अंघोळ घालून घेतली आणि त्यांची पूजा झाली की बाकीच्या देवांचीही मी फोटो वगैरे जे होते ते पुसून घेतले आणि देवाची जागा आहे ती पण क्लीन करून घेतली. स्वयंपाक खूप सकाळी लवकर केला होता कारण आज मला गुरुवार होता, मलाही उपवास होता आणि मला खिचडी बनवायची होती. त्याच्यामुळे मिस्टरांना खिचडी खायची होती म्हणून मी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता. म्हणून पटपट माझी आवरावर सुरू होती कारण पाणी येणार होतं. आणि पाण्याच्या टायमिंगमध्ये मला सगळं आवरून घ्यायचं होतं पटपट. तर पूजा माझी अशी झाली खूप सुंदर वाटत होती आणि मला काल चाफ्याची फुलंही मिळाली होती स्वामींच्या आवडीची, तेही त्यांना वाहिली. तर खिचडीसाठी कढई वगैरे ठेवली, बटाटा चिरून घेतला होता आणि मिरची आणि जिरं हे वाटून घेतलं होतं मी उपवासासाठी. मी नेहमी मिरची कट करून घालते, म्हणलं आज मिरची वाटून घालूया कारण त्याची चव भारी लागते, खूप छान लागते, जरा तिखटही लागते, दही वगैरे घालून खायला खूप छान वाटते ती. म्हणून आज मिरची वाटून खिचडी बनवत होते. आणि झालं असं की मला घाई आणि गडबड ह्याच्यासाठी होती की माझ्याबरोबर येणार होती ती मुलीचा आज वीकली ऑफ होता, त्याच्यामुळे मी एकटीच होते. दुसरी जी येते तिची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे 2-3 दिवस झालं तीही पार्लरमध्ये येत नव्हती. तर खूपच गडबड, तिथंही मी दमून जाते, खूप काम असतं. त्याच्यामुळे खूप उठायला मी कितीही प्रयत्न केला लवकर उठायचा तरी उठवत नाही, दमल्यासारखं होतं. तर दीदी अंघोळीला गेली, तिला म्हणलं पटकन अंघोळ कर, बाहेर पाईप वगैरे लावून घे, मी तोपर्यंत खिचडी परतते. कारण ती जाताना कॉलेजला काहीच खात नाही, त्याच्यामुळे तिला म्हणलं खिचडी खाऊन जा, तिच्या आवडीची, त्याच्यामुळे पटपट घाई चालली होती, खाऊन गेली पाहिजे. आणि मिस्टरांनाही आवडते त्याच्यामुळे मी खिचडी परतत होते. आणि इकडे पाणी यायला सुरू झालं कारण बारीक बारीक पाणी चालू झालं, हवा येत होती, त्याच्यामुळे तिला म्हणलं पटपट उरक ग, माझं झालं आहे. आणि खिचडी परतत परतत मी म्हणलं आता झाकून ठेवावी, म्हणजे मऊ जरा बारीक गॅसवर मऊ शिजते आणि झाकण ठेवल्यामुळे त्याला मॉइश्चरायझर पण येतं, कडक होत नाही अशी. तर भांडी जाळीतली मी लावत होते रात्री घासलेली आणि आत्ताची भांडी घासायची होती कारण पाणी आलं, त्याच्यामुळे मी